रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. आता सह्याद्रीच्या खंडामध्ये या प्रदेशाला रामक्षेत्र असं देखील म्हटलं गेलं आहे. 7व्या शतकातील चाणक्य राजा कर्ण यांनी आपली राजधानी करवीर, कोल्हापूर इथून या ठिकाणी स्थापन केली. त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिरे व महाल उभारले गेले. 12व्या शतकात लिंगायत समाजाचे बसव यांचे वास्तव संगमेश्वरामध्ये होते. तर 16व्या शतकात विजापुरी अंमल होता. 17व्या शतकात शेख मुकरब खानने छत्रपती संभाजी महाराजांना बेसावध स्थितीत असताना संगमेश्वरामध्ये कैद केले. या संगमेश्वरामध्येच कर्णेश्वर मंदिर आहे. याला सन 2012 मध्ये पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेले. मुंबई गोवा महामार्गावरून संगमेश्वराच्या कसबा पेठेतून थोडे पुढे आल्यानंतर अप्रतिम शिल्पकाम असलेले हे कर्णेश्वर मंदिर आपल्याला दृष्टीत पडते. आता या मंदिराची पौराणिक माहिती मिळाली असता सह्याद्री खंडातील श्लोकांवरती आधारित श्रीकर्ण सुधानिधी ग्रंथावरून शेष कवीने संकलित केलेल्या संगमेश्वर महात्म्य या संस्कृत पोथीमध्ये या मंदिराची माहिती आढळून येते. कर्णेश्वर मंदिराची निर्मिती ही इसवी सन 1075 ते 1095 या काळखंडातील गुजरातचा चालुक्य कुळातील राजा कर्णदेव याने केली असावी असे अभ्यासकांचे मत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दार्शनिकतेमध्ये हा कर्णराजा कोल्हापूरचा असण्याची शक्यता नमूद केली गेली आहे. बाहेर मंदिराच्या प्रांगणामध्ये सूर्यदेव आणि गणपती बाप्पाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराची रचना करणाऱ्या स्थापतीला 10,000 सुवर्णमुद्रा दिल्या गेल्या होत्या. स्थपती म्हणजेच काय, तर आत्ताच्या भाषेत म्हणायला गेलात तर आर्किटेक्ट किंवा कारागीर. आणि त्यावेळेच्या 10,000 सुवर्णमुद्रा म्हणजे आत्ताच्या करोडोंवर जातील एवढी रक्कम. आता त्यावेळी चलन कोणते होते, तर मुख्य मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर द्रम्य आणि गद्य चलनाचा उल्लेख करणारा एक शिलालेख आहे. इथे एक गदेगेळ सुद्धा आहे, त्यावर लेखही आहे, तो थोडा झिजले गेलेला आहे. आता हे मंदिर भूमिज नागर शैलीतील पूर्वाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तारकापीठांवरती स्थित असून त्याचे महाद्वार हे पूर्वाभिमुख असून पश्चिम आणि उत्तर दिशांना देखील प्रवेशद्वार आहेत. मंदिरावर अनेक शिल्पपट कोरले गेलेले आहेत. आता मंदिराच्या आतमध्ये बघितलात ना, तर ब्रह्मदेव, शेषधारी विष्णू आणि बसलेली वरद लक्ष्मी यांची शिल्पे कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या गर्भगृहात श्रीदेव कर्णेश्वराची पिंड असून आई पार्वतीची मूर्ती देखील आहे. भूमिज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची परिपूर्ण रचना आहे. मंदिरावर आतमध्ये आणि बाहेरील बाजूत विष्णूचे दशावतार, कमलवेलींच्या मालिका, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सुरसुंदरी आणि अनेक देवदेवीच्या मूर्ती अशी असंख्य अलंकरणे अंकित केली गेलेली आहेत. या सर्वांचा काळापाषाणातील कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध करतो. मंदिर काळापाषाणात बनलेले असले तरी याचा जो कळस आहे ना, तो दगड, माती, विटांपासून बनवून त्यावर गूळ आणि चुन्याचा गिलावा दिलेला आहे. कर्णराजाने या मंदिराच्या धर्मकार्यात धर्मपूर म्हणजेच आत्ताचे धामापूर, सुपारीसाठी गुणवल्लिका, तुपासाठी शिवणी, यज्ञासाठी लवल म्हणजेच आत्ताचे लोवले, फळांसाठी पणसगाव, उत्सवासाठी धमनी म्हणजेच आत्ताची धामणी, धर्मसेवकांच्या राहण्यासाठी कदंब, आम्रपाली ही गावे नेमून दिल्याचे पोथीमध्ये म्हटले गेलेले आहे. या मंदिराच्या जवळपासच्या परिसरात अनेक पुरातन मंदिरांचा समूह आहे. अलकनंदा नदीच्या उगमापाशी सप्तकोटीश्वर मंदिर आहे. इतर ठिकाणी सोमेश्वर, कुंभेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश ज्याला आपण संगम मंदिर असं म्हणतो, त्यानंतर कालभैरव, त्यानंतर लक्ष्मी नृसिंह, दूधपिता गणपती अशी मंदिरेही आहेत. मुंबई गोवा महामार्गावरून येताना संगमेश्वर येथील शास्त्री नदीच्या पुलापासून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे आपल्या प्राचीन कलाकृतीचा उत्तम नमुना आहे.
अशा मंदिरांना भेट देऊन त्यांचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेणे गरजेचे वाटते.